अमुक अमुक बँक बुडाली. आरबीआयने काहीतरी बँकेवरती निर्बंध आणले आणि उद्यापासून सांगितले की बँकेने कुठलेही व्यवहार करायचे नाहीयेत. लोकांचे पैसे विड्रॉलला परमिशन दिलेलं नाही किंवा एक लिमिटेड विड्रॉल्स लोक बँकेतून करू शकतात. म्हणजे 10,000 रुपयेच काढू शकतात. आणि बऱ्याच वेळा होतं आपण न्यूजमध्ये ऐकतो की एखादा मोठा कोणीतरी बिझनेसमॅन होता, 10-20 हजार करोड रुपयांचं कर्ज त्याने बँकेमधून घेतलेलं होतं. कर्ज भरलं नाहीये, ते एनपीए झालेलं आहे आणि तो पळून गेलेला आहे दुसऱ्या देशामध्ये. रिसेंटली आपण जवळच्या काही न्यूजमध्ये ऐकलं असेल की पीएमसी कॉपरेटिव्ह सारखी बँक आहे ज्याचा घोटाळा झाला, ज्याच्यामध्ये ती बँक बंद, त्याच्यावरती आरबीआयने निर्बंध आणले आणि याच्यामध्ये लोकांचे पैसे अडकले. कसे लोकांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले, लोक कुठे कुठे जाऊन भेटले, पण त्यांना त्याचे पैसे काही परत मिळालेले अद्यापही नाहीयेत. दुसरी आपली एक्झाम्पल आपण पाहिलं की रुपी कॉपरेटिव्ह बँक आहे. बीएचआर जे जळगाव बेसिस एक बँक होती. त्याच्यानंतर लक्ष्मी विलास बँक होती. रिसेंटली त्याचाही एक घोटाळा समोर आला आणि त्या बँकेचं मर्जर हे दुसऱ्या बँकेमध्ये झालं. नंतर नगर अर्बन कॉपरेटिव्ह बँक ही एक बँक होती की ज्याच्यावरती सुद्धा आरबीआयने निर्बंध आणले आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोकांचे पैसे अडकले होते. ह्या गोष्टी आपण न्यूजमध्ये ऐकल्या. मग आता ह्या पैसे अडकलेल्या ज्या आपल्या असतात बँकांमध्ये, ज्या बँकांमध्ये काही घोटाळे झालेले असतात, ज्यांच्यावरती एक दिवाळखोरीचं नोटीस हे त्यांना आरबीआयकडनं आलेलं असतं, निर्बंध आरबीआयने त्यांना लादलेले असतात, तर हे अडकलेले पैसे लोकांना परत मिळतात का? याच्यामध्ये लोकांसाठी काही सेक्युरिटी आपल्याकडे अवेलेबल आहे का? तर याच्याबद्दलची व्यवस्थित माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार मंडळी, मी देविदास दराडे म्हणजे आपला बँकर दादा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज आपण चर्चा एका अशा विषयावरती करणार आहे की आपण जे पैसे बँकेमध्ये ठेवत असतो, वेगळ्या स्वरूपात त्याचं डिपॉझिट, सेव्हिंग्ज अकाउंट असतील आणि आणखी कोणत्या इन्व्हेस्टमेंट ह्या करत असतो, तर हे ठेवलेले पैसे आपले सुरक्षित आहेत का? मी बँकेवरती विश्वास ठेवतो, बँकेमध्ये पैसे ठेवतो आणि जर उद्या बँकेबद्दल काही झालं तर हे माझे ठेवलेले पैसे सेफ आहेत का? याला काही सेक्युरिटी अवेलेबल आहे का? या गोष्टींची एक डिटेल चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आपण व्हिडिओमध्ये आजच्या काय बघणार आहोत की कोणकोणत्या प्रकारच्या बँक्स असतात जिथे आपण पैसे ठेवत असतो किंवा वेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कोणत्या कोणत्या असतात. नंतर दुसरं आहे की कोणत्या ठिकाणी आपण पैसे ठेवल्यावरती ते जास्तीत जास्त सेफ असू शकतात. नंतर बघणार आहोत की जर याच्यामध्ये काही झालं, बरं वाईट झालं बँकेबद्दल, तर या पैशाला काही गॅरंटी आहे का? काही इन्शुरन्स याच्यामध्ये कव्हरेज आहे का? आणि जर तो असेल तर तो आपण कसा मिळवू शकतो? आणि हा मी कुठे चेक करू शकतो की माझ्या बँकेला याचा कव्हर आहे की नाहीये? तर प्रत्येक जणाचं कोणत्या ना कोणत्या बँकेमध्ये किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये अकाउंट असतं. तर आपण बघणार आहोत की याच्यामध्ये बँकांचे कोणते कोणते टाईप्स असतात. तर साधारणतः एक टाईप असतो की गव्हर्नमेंट बँक्स. गव्हर्नमेंट बँक्स काय असतात की ज्याची मालकी ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे. आणि अशा बँक्स कोणत्या आहेत? तुमच्या जवळ असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर तुमची सेंट्रल बँक असेल, बँक ऑफ बरोदा असेल, अशा ह्या बऱ्याच ज्या बँक्स आहेत, बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या जवळच्या आहे, या बँक्स आहेत गव्हर्नमेंट बँक्स. म्हणजे याची जी 100% मालकी आहे ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आहे आणि त्याच्यामुळे यांना गव्हर्नमेंट बँक्स असं म्हटलं जातं. दुसऱ्या बँक्स असतात की प्रायव्हेट बँक्स. प्रायव्हेट बँक्स कोणत्या आहेत की ज्याचे शेअर होल्डिंग लोकांकडे असते, की काही ठराविक लोकांकडे त्याचे शेअर्स असतात किंवा ते मार्केटमध्ये रजिस्टर्ड आहेत आणि त्याची ओनरशिप ही डिस्ट्रीब्युटेड आहे. म्हणजे कोणीतरी एक सिंगल व्यक्ती त्याचा मालक नाहीये. तर या बँका सुद्धा आपल्या जवळ आहेत, जसं की तुमची एचडीएफसी बँक आहे, ॲक्सिस बँक आहे, आयसीआयसीआय बँक आहे, फेडरल बँक आहे. अशा खूप साऱ्या बँक्स आपल्या आजूबाजूला अवेलेबल आहेत. नंतर दुसरा प्रकार असतो की एक कोऑपरेटिव्ह बँक्स. आता आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर कोऑपरेटिव्ह सेक्टर हे खूप मोठं आहे. खूप साऱ्या कोऑपरेटिव्ह बँक्स आपल्या आजूबाजूला अवेलेबल आहेत. जसं की आपल्या जिल्ह्याची कोऑपरेटिव्ह बँक, प्रत्येक जिल्ह्याची एक कोऑपरेटिव्ह बँक आहे. जसं पुणे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. अशा खूप साऱ्या कोऑपरेटिव्ह बँक्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. नंतर तुमच्या तालुका लेवलला काही बँक्स असतात ज्या कोऑपरेटिव्ह सेक्टरच्या अंडर मोडतात आणि कोऑपरेटिव्ह सेक्टरचं त्याला लायसन्स असतं. या बँक्स आहेत. त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या पतसंस्था, नंतर कुठल्या क्रेडिट सोसायटीज, पतपेढ्या, अशा बऱ्याच फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आपल्या आजूबाजूला अवेलेबल आहेत. तर आपण आपल्या घराजवळ असणारी बँक, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणाच्या जवळ असणारी बँक, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, त्याच्यामध्ये आपण आपलं अकाउंट उघडत असतो. हे अकाउंट कोणाचं करंट अकाउंट असेल, कोणाचं सेव्हिंग्ज अकाउंट असेल आणि हे अकाउंट ओपन करून आपण त्याच्यामध्ये आपले दैनंदिन व्यवहार करतो. आपले डिपॉझिट्स असतील, इन्व्हेस्टमेंट असतील, हे आपण या बँकांमध्ये करत असतो. तर आपण पाहूया की आता आपले पैसे जे आपण ठेवत असतो ते कोणत्या बँकेमध्ये जास्त सेफ आहेत. तर साधारणतः आपण हे बँकांचे जे प्रकार पाहिले त्याच्यामध्ये ज्या गव्हर्नमेंट बँक्स आहेत, ज्या गव्हर्नमेंट ओन करतं, त्या बँकांमध्ये आपले पैसे जास्त सेफ आणि सेक्युअर राहू शकतात कम्पेअर टू एनी अदर बँक्स. आणि दुसरं आहे की ज्या चांगल्या प्रायव्हेट सेक्टरच्या बँक्स आहेत, त्या अतिशय चांगला बिझनेस करतात, ज्यांचा एनपीए प्रमाण हे खूप कमी असतं. तुम्हाला हे एनपीए रेशोज वगैरे तुम्ही एखादा चेक करू शकता. गुगलवरती तुम्ही सर्चमध्ये जरी टाकलं तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या बँकेचे एनपीए हे जास्त आहेत. तर जेवढ्या बँकेचे एनपीए कमी आहेत त्या बँका सेक्युअर आणि सेफ असतात, म्हणजे त्या चांगला बिझनेस करतात. म्हणजे
हा जो पैसा आपण बँकांमध्ये ठेवत असतो त्या पैशातूनच बँक समोर लोन देत असते, कर्ज वाटप करत असते आणि त्यातून पैसा कमवत असते. हा झाला बँकिंगचा बिझनेस. आता हा बिझनेस करताना जर बँकेने जे समोर पैसे वाटलेले आहेत, जे कर्ज दिलेले आहे, त्या कर्जाचा जर देण्याचा प्रकार जर बँकांचा चुकला, की त्यांनी जर जे ग्राहक निवडले ते ग्राहक जर चांगल्या प्रकारे निवडता त्यांना नाही आले आणि हे पैसे समोरून जर त्यांना रिटर्न आले नाही, तर याच्यामध्ये मग तो इम्बॅलन्स होतो, की जे डिपॉझिट्स बँकांकडे असतात आणि जे त्यांनी लोन्स वाटले आहे, याच्यामध्ये इम्बॅलन्स झाल्यावरती काय होतं, की त्या बँकेचा कुठेतरी ताळेबंद खराब होतो आणि तो एवढा खराब होतो, की ती बँक बंद होणे, त्याच्यावरती काहीतरी निर्बंध येणे, हे असे एक्झाम्पल आपल्या समोर येत असतात. तर सर्वसाधारण आपण जर पाहिलं ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरातले काही भाग आहेत, ती लोक अजूनही काय करतात, की व्याजदर मला कुठे जास्त मिळतोय, मग ती बँक चांगली आहे का, त्याच्यामध्ये त्याचे व्यवहार कसे चालतात याच्याबद्दलची माहिती आपण घेत नसतो. बँक असेल किंवा ती छोटी पतसंस्था आहे, क्रेडिट सोसायटीज आहेत, याच्यामध्ये आपण कुठलीही सिक्युरिटी चेक न करता पैसे इन्व्हेस्ट करत असतो. मी म्हणत नाही की तिकडे पैसे ठेवले की तुमचे बुडणारच आहेत, पण आपण जेव्हा आपले पैसे ठेवत असतो, आपण हे कष्टाने कमवलेले पैसे असतात, तर हे ठेवताना आपण या बारीक सारीक गोष्टींचा विचार केला पाहिजे, की यांचे व्यवहार चांगले आहेत का, यांची क्रेडिबिलिटी चांगली आहे का. अदरवाईज काय होतं, की नुसतं व्याजदर चांगला आहे, ऑफिस खूप छान आहे, अरे हा चेअरमन तर माझ्या गावातला आहे, मी याच्याकडे पैसे ठेवायला पाहिजे, मी यांच्याकडे अकाउंट नाही उघडलं तर त्यांना बरं वाटणार नाही, ते म्हणतील अरे तू आपल्या जवळची बँक आहे, आपल्या गावातली बँक आहे, तू इथे पैसे ठेवत नाहीये. तर या सगळ्या गोष्टींना बळी न पडता एक छोट्याशा काय म्हणू आपण त्याला, की एक मला रिटर्न जास्त मिळतो, शॉर्ट टर्म विचार करून जर मी हे पैसे गुंतवले तर ह्या पैशाला रिस्क माझी जास्त असणार आहे. त्याच्यामुळे मी बँक निवडताना अतिशय चांगली बँक निवडायची आहे, जी रेप्युटेड बँक आहे, ज्याच्यामध्ये माझे ठेवलेले जे पैसे आहेत त्याला अतिशय कमी रिस्क असणार आहे आणि मी बिंदास राहू शकतो, बाबा माझे पैसे हे सेफ ठिकाणी आहेत, याच्यामध्ये काही जरी उद्या बरं वाईट झालं कुठे तरी माझ्या पैशांना काही होणार नाहीये, मी जे इन्व्हेस्ट केलेले आहेत ते माझे मला रिटर्न मिळतील. आता हे बँकांचे ताळेबंद चुकलेले एक्झाम्पल आपल्या समोर आहेत, की तुमची पीएमसी कॉपरेटिव्ह बँक होती, त्याच्यानंतर तुमची रुपी कॉपरेटिव्ह बँक आहे, नगर अर्बन बँक आहे, मध्यंतरी येस बँकेवरती काही प्रमाणात निर्बंध आले होते. तर या ज्या बँका होत्या यांनी काय केलेलं, यांनी आपले जे व्यवहार आहे ते नीटनाटे न ठेवल्यामुळे यांचा जो डिपॉझिट्स आणि ऍडव्हान्सेस म्हणजे लोन्सचा जो ताळेबंद होता तो नीटनाटका त्यांना मेंटेन करता आला नाही. ज्या आरबीआयच्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार त्यांना त्या गोष्टी ठेवता आल्या नाहीत. त्यांचे मोठे कर्जदार होते, तिथे त्यांची फसवणूक झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे या बँका बंद पडल्या. यांच्यावरती काही काळासाठी काही बँकांवरती निर्बंध आले, काही बँका आणखीही बंद आहेत, काहींचं मर्जिंग हे दुसऱ्या बँकांमध्ये झालेलं आहे. तर या बँका ज्या बंद झाल्या याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचे अकाउंट्स होते, ज्यांना नॉर्मली लोकांना माहीत नसतं, की मी अकाउंट उघडतोय, मला बँकेची स्थिती काय आहे एक्झॅक्टली माहिती नसते, नॉर्मल कस्टमरला ह्याची आयडियाच नसते. तर आता या नॉर्मल लोकांनी जे पैसे ठेवले होते त्यांचे पैसे त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. बऱ्याच लोकांना इमर्जन्सीज होत्या, काहींचे ऑपरेशन झालेले होते, काही सोसायटीज होत्या त्यांचे अकाउंट्स होते, काही गव्हर्नमेंटचे सुद्धा अकाउंट्स त्या बँकांमध्ये होते आणि त्या बँक्स बंद झाल्यामुळे त्याच्यावरती आलेल्या निर्बंधांमुळे आपले असलेले पैसे सुद्धा आपल्याला त्याच्यातून काढता येत नाहीत. म्हणजे माझ्या अकाउंटमध्ये पैसे पडलेत, मला खूप इमर्जन्सी आहे, मला त्या पैशांची अत्यंत गरज आहे, पण हे आरबीआयचे आलेले जे रेग्युलेशन्स त्यांच्यावरती होते त्याच्यामुळे काय झालेलं आहे, की मला त्या बँकेमध्ये पैसे काढणं शक्यच नाहीये, ती बँक मला पैसे देऊ शकत नाही. अशी बरीच उदाहरणं आपल्या समोर आहेत. म्हणून आपण आपले पैसे ठेवताना ती बँक चांगली आहे का, त्याची व्यवहार कसे आहेत, त्याच्यामध्ये एनपीएचं प्रमाण काय आहे, या सगळ्या गोष्टी पाहून आपण आपले अकाउंट्स उघडले पाहिजे आणि आपले पैसे ठेवले पाहिजेत. तर आता आपण पाहूया, की जर ही बँक बुडाली तर नॉर्मल डिपॉझिटरचं काय होतं, त्याला काही पैसे मिळतात का, त्याला कोणता इन्शुरन्स अवेलेबल आहे का. तर हे सगळं आपण आता याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करून नुसतं थांबायचं नाही, सबस्क्राईब करा, नंतर तुम्ही त्या साईडच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील आणि व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर आपण आता बघूया, की ह्या डिपॉझिट इन्शुरन्स जो असतो तो कोणाला अवेलेबल आहे, कोणत्या बँका याच्यामध्ये कव्हर्ड केलेल्या असतात आणि हे नेमकं कोण देतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं DICGC नावाचं एक सेपरेट विंग आहे, ज्याचा लॉंग फॉर्म आहे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. तर हे विंग काय करतं, बँकांच्या मध्ये जे लोकांचे डिपॉझिट्स असतात त्याला एक इन्शुरन्स प्रोव्हाइड करण्याचं काम हे विंग करत असतं. याच्यामध्ये बँक्स त्याच्या मेंबर्स असतात आणि बँकांमध्ये लोकांनी ठेवलेले डिपॉझिट्सचा इन्शुरन्स हे DICGC मार्फत बँकांना दिला जातो. आणि जेव्हा असा काही इन्सिडेंट बँकांमध्ये होत असतो, की बँकांचं लिक्विडेशन होतं किंवा बँकांवरती कोणते निर्बंध येतात आणि ती बँक बंद करावी लागते किंवा मर्ज होते, तर याच्यामध्ये त्या डिपॉझिटरचे पैसे वायाला जाऊ नयेत,
त्याच्याबद्दल असं काही वाईट होऊ नये त्याच्यासाठी आपण आपल्या आरबीआयने आणि गव्हर्नमेंटने याची काळजी घेतलेली आहे आणि हे विंग सुरू केलेलं आहे. तर आपण बघूया की याच्यामध्ये नेमका किती इन्शुरन्स लोकांना मिळत असतो. तर DICGCचा जो कव्हर आहे तो सुरुवातीला होता 1,00,000 रुपये प्रति व्यक्तीसाठी. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जर अकाउंट बँकेमध्ये असेल आणि बँक बुडाली तर त्याला 1,00,000 रुपयापर्यंतचा कव्हर हा DICGC मार्फत अगोदर मिळायचा. नंतर याच्यामध्ये काही रिव्हिजन झाले आणि आता हा कव्हर 1,00,000वरून वाढून 5,00,000पर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे तुमची बँक जर बुडाली, त्या बँकेला जर काही रेग्युलेशन्स आरबीआयचे आले तर तुम्ही ठेवलेले जे पैसे आहेत ते 5,00,000 रुपयांपर्यंत सेफ आहेत. त्याच्यावरती तुम्हाला घाबरायचं काही कारण नाहीये. म्हणजे जर बँकेचं जर काही बरं वाईट झालं, बँक बुडाली, तर तुमचे जे ठेवलेले पैसे आहेत ते 5,00,000 रुपयापर्यंत असतील तर तुम्हाला DICGC मार्फत 5,00,000 रुपयांचा कव्हरेज हा मिळणार आहे. तर तुम्ही म्हणाल की एखाद्या व्यक्तीच्या नावावरती 10,00,000 रुपये आहेत, 15,00,000 रुपये आहेत. तुमच्या नावावर 10,00,000 रुपये जरी असतील आणि ती बँक जर समजा बुडाली तर तुम्हाला 5,00,000 रुपये एवढीच रक्कम परत मिळणार आहे. म्हणजे असं नाही एखाद्याचे 1,00,000 असेल त्याला 1,00,000 मिळेल. असं नाही की माझे कमी होते तर मला 5,00,000 मिळतील किंवा जास्त होते तर मला ती जास्त रक्कम मिळेल. असं काही होणार नाहीये. तुमची जेवढी रक्कम असेल कमीत कमी त्याला तुमची ठेवलेली रक्कम आणि मॅक्सिमम त्याचं लिमिट आहे 5,00,000 रुपये. तर एवढाच कव्हरेज आपल्याला याच्यामध्ये अवेलेबल आहे. आता DICGC मार्फत जो 5,00,000चा कव्हरेज दिलेला असतो तो व्यक्तीसाठी दिलेला असतो. म्हणजे एका व्यक्तीचे मल्टिपल अकाउंट्स हे बँकेमध्ये असू शकतात. सेव्हिंग्ज अकाउंट असू शकतं, एखाद्याचं करंट अकाउंट असू शकतं किंवा डिपॉझिट्सही असू शकतात. या सगळ्यांची मिळून बेरीज जी आहे त्या टोटलला तुम्हाला 5,00,000 रुपयांचा इन्शुरन्स असतो. म्हणजे माझी या सगळ्यांची मिळून टोटल जरी 5,00,000च्या वरती जात असेल, ती XYZ काही अमाऊंट असू देत, तरी मला हा कव्हरेज हा 5,00,000चाच मिळणार आहे. असं नाही की माझ्या एका अकाउंटला 5,00,000 मिळणार आहे, दुसऱ्या अकाउंटचा येईल त्याला इन्शुरन्स 5,00,000पर्यंत असेल, असं नाहीये. हा इन्शुरन्स व्यक्तीसाठी दिलेला असतो. आता तुम्ही म्हणाल हे मी चेक कुठे करायचं की माझ्या बँकेला हा DICGCचा कव्हर आहे की नाहीये? तर बँकेमध्ये याची माहिती लावलेली असते. दुसरं असं आहे की तुमच्या माहितीसाठी की प्रत्येक गव्हर्नमेंट बँक्स, मोठ्या प्रायव्हेट बँक्स, नंतर तुमच्या कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, त्या सगळ्या DICGCच्या मेंबर होणं त्यांना बंधनकारक आहे. म्हणजे इकडे डिपॉझिटर्सचे पैशांबद्दल काही बरं वाईट होऊ नये त्याच्यासाठी त्यांना हा मेंबर होणं आरबीआयने कंपल्सरी केलं. तर हे सगळ्या बँका याच्या मेंबर असतात. दुसऱ्या तुमच्या ज्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज असतात, ज्या पतसंस्था असतात, यांना याच्यामध्ये कव्हरेज हे नसतं. याच्यामध्ये कोणताही इन्शुरन्स त्या संस्थांना अजिबात नसतो. म्हणजे या संस्थांमध्ये जर काही बरं वाईट झालं, या संस्था जर उद्या बुडीत निघाल्या तर तुमचे ठेवलेले पैसे याच्यामध्ये मिळण्याची गॅरंटी कोणीही घेतलेली नाहीये. आरबीआयने सुद्धा याची गॅरंटी घेतलेली नाहीये. तर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला पैसे नेमके कुठे इन्व्हेस्ट करायचे. आता तुम्ही म्हणाल की हा DICGCचा जो इन्शुरन्स मी सांगितला की 5,00,000चं कव्हरेज प्रत्येक कस्टमरला बँकांमध्ये असतं, तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे का? आपल्याला कुठला प्रीमियम भरायचा आहे का? तर आपल्याला याच्यामध्ये काहीही करायचं नाहीये. हे बँकांना त्याचं मेंबर होणं बंधनकारक आहे. बँकांची जी माहिती असते, जो कस्टमर बँकेमध्ये एनरोल झालेला आहे, त्याची सगळी माहिती ही रिझर्व्ह बँकेकडे असते आणि त्याच्यासाठी आपल्याला वेगळं काहीही करायचं नाही. आपल्याला कोणता प्रीमियम सुद्धा भरायचा नाहीये. बाय डिफॉल्ट जर तुमची बँक त्या DICGCचा मेंबर असेल, तर तुम्हालाही त्याचा इन्शुरन्स कव्हरेज हा मिळत असतो. तर आता आपण पाहू की आपले पैसे आपण सेफ कसे ठेवायचे. उद्या बँक बुडाले तर आपल्याला इन्शुरन्स काय आहे आपण तोही शिकलो की 5,00,000चं कव्हरेज आपल्याला आहे. तर माझ्याकडे जर जास्त रक्कम असेल तर ती मी सेफ ठेवण्यासाठी याला उद्या काही प्रॉब्लेम येऊ नये त्याच्यासाठी मला काय करायचं आहे की वेगळ्या वेगळ्या बँकांमध्ये माझे अकाउंट उघडायचे आहेत. म्हणजे आपण पाहिलं की प्रत्येक बँकेला प्रत्येक कस्टमरला हा 5,00,000चा कव्हरेज आहे. म्हणजे मी ए बँकमध्ये मी 5,00,000 रुपये ठेवू शकतो. मी नंतर दुसऱ्या बी बँकमध्ये माझं अकाउंट उघडू शकतो. तिकडे माझे 5,00,000 ठेवू शकतो. म्हणजे तिथे सुद्धा मला 5,00,000चा इन्शुरन्स मिळणार आहे. तर एकाच ठिकाणी मोठी रक्कम जरी मी ठेवली आणि उद्या त्या बँकेला जर काही निर्बंध आले, ती बँक जर बुडाली, तर मला 5,00,000चा कव्हरेज अवेलेबल आहे. तर ते असं काही होऊ नये आणि या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण काय करायचं आहे की आपले जे पैसे आहेत ते आपण डिस्ट्रीब्यूट करून वेगळ्या वेगळ्या अकाउंट्सवरती वेगळ्या वेगळ्या बँकांमध्ये ठेवायचे आहेत. किंवा दुसरं आहे की तुमच्या कुटुंबामध्ये 4-5 व्यक्ती असतील तर त्या सगळ्यांचे वेगवेगळे अकाउंट्स तुम्ही त्या बँकेमध्ये उघडू शकता आणि एकाच बँकेमध्ये तुम्ही प्रत्येकाच्या नावे 5-5 लाख रुपयाचं डिपॉझिट ठेवू शकता. याने काय होईल तुम्हाला इन्शुरन्स कव्हरेज प्रत्येक व्यक्तीला राहणार आहे आणि काही बऱ्या वाईट गोष्टी झाल्या तर याच्यामध्ये तुमचे पैसे व्हायला जाणार नाहीयेत. तुम्हाला तुमच्या इन्शुरन्स प्रमाणे पैसे परत मिळतील. तर या गोष्टी आपण करू शकतो जेणेकरून आपले पैसे हे सेफ राहणार आहेत. तर याच्यातून आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या शिकलो की पहिली गोष्ट आहे की कोणत्या बँकेमध्ये आपण पैसे ठेवायला पाहिजेत. ज्या चांगल्या बँक्स आहेत, गव्हर्नमेंट बँक्स आहेत, मोठ्या प्रायव्हेट सेक्टर बँक्स आहेत, इकडेच आपल्याला आपले पैसे ठेवायचे आहेत. उगाच व्याजदर जास्त मिळतोय म्हणून मी कुठेतरी छोट्या पतसंस्थेत, पतपेढीत, कुठल्यातरी छोट्या बँकेमध्ये इन्व्हेस्ट करतोय ते मला करायचं नाहीये. दुसरं आपण काय शिकलो की आपल्याला जो हा कव्हरेज मिळणार आहे हा प्रत्येक व्यक्तीला 5,00,000 रुपयांचा कव्हरेज हा इन्शुरन्सचा DICGC मार्फत आपल्याला प्रत्येक बँकेसाठी अवेलेबल आहे. ती बँक आपली जी बँक आहे ती याचा मेंबर आहे की नाही याची खात्री आपल्याला बँकेत जाऊन करून घ्यायची आहे.
आणि तिसरं आहे की एका व्यक्तीला एका बँकेमध्ये जास्तीत जास्त 5 लाखच ठेवायचे आहेत. याच्यापेक्षा जास्त रक्कम शक्यतो आपण एखाद्या बँकेत नको ठेवायला. आपण ती डिस्ट्रिब्यूट करून ठेवावी, म्हणजे आपली रक्कम ही सिक्युअर राहणार आहे, सेफ राहणार आहे. उद्या आपल्याला कोणतीही अडचण निर्माण होणार नाहीये. तर या गोष्टी आपण याच्यातून शिकलेलो आहे. त्या गोष्टी आपण पालन करायच्या आहेत. जेणेकरून आपण जे कष्टाने कमवलेले पैसे आहेत, त्या पैशाबद्दल कुठलीही वाईट गोष्ट होणार नाही. पैसे आपले सेफ आणि सिक्युअर राहतील. तर आशा करतो की तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आपले पैसे कसे सुरक्षित ठेवू शकतो, आपण कुठे खाते उघडायला पाहिजेत, कसे आपले पैसे नीट राहणार आहेत. जर बँकेबद्दल काही बरं वाईट झालं तर मला कोणती अडचण येणार नाहीये. तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी त्यांना शेअर करा. त्यांच्याही लक्षात येईल की आपण आपले पैसे कसे सुरक्षित ठेवावेत. आणि अशाच नवीन नवीन विषयाबद्दल आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. तर आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सांगतो की सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपण भेटूयात पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.